मी घरी बसलो होतो. सगळं काही होतं माझ्याकडे. नोकरी, पत्नी, मुलं, घर. पण तरीही मन कुठेतरी रिकामं वाटत होतं. काहीतरी हरवल्यासारखं. पण काय हरवलंय हेच समजत नव्हतं. मग ठरवलं की हे शोधायलाच हवं आणि मी घराबाहेर पडलो. चालत राहिलो. रस्ते बदलले, ठिकाणं बदलली, पण मनातला प्रश्न तसाच होता. थकलो. एका ठिकाणी बसलो आणि स्वतःलाच विचारलं, काय हरवलंय माझं? तेवढ्यात माझ्या नजरेसमोर हनुमान दिसले. मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो आणि म्हटलं, देवा, मला मार्ग दाखवा. काय हरवलंय तेच कळत नाही. हनुमान म्हणाले, घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. तू फक्त राम कार्य करत राहा. जा, तुला आशीर्वाद आहे. त्यांचा आशीर्वाद घेतला आणि पुन्हा पुढे निघालो. थोडं पुढे गेल्यावर मला श्रीराम भेटले. मी त्यांच्या जवळ बसलो आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला, प्रभू, मला मार्ग दाखवा. श्रीराम म्हणाले, पुरुषार्थ कर, संघर्ष कर. त्यांचाही आशीर्वाद घेतला आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. पुढे मला कृष्ण भेटले. मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो आणि म्हणालो, कृष्णा, अजूनही शांती मिळत नाही. कृष्ण हसले आणि म्हणाले, चिंता मत करो वत्स, मैं हमेशा तुम्हारे साथ हूं. देव भेटले, आशीर्वाद मिळाले, पण तरीही मन शांत होत नव्हतं. काहीतरी अजूनही हरवल्यासारखंच वाटत होतं. शेवटी मी घरी परतायचं ठरवलं. घरी आलो आणि दार उघडलं तर माझे आईबाबा गावाहून आलेले होते. मी लगेच त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना मिठी मारली. आई म्हणाली, आलास का बेटा? काही खाल्लंस की नाही? कुठे होतास तेवढा वेळ? तुझी काळजी वाटत होती. माझं मन भरून आलं आणि तेव्हाच मला समजलं, जे मी बाहेर शोधत होतो ते माझ्याकडे आधीपासूनच होतं. जे देवांकडेही सापडलं नाही ते आईबाबांच्या प्रेमात सापडलं. आणि जे हरवलं वाटत होतं ते सगळं इथेच होतं. आईबाबांच्या चरणातच खरा स्वर्ग आहे आणि त्यांची सेवा हाच खरा धर्म आहे.